नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलला, ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं M2T/KD सर. आज काय बघणार आहोत तर थंबनेल तर तुम्ही वाचला आहेत, दशांश अपूर्णांकांचे रूपांतर पण कशात, IMP घटक. म्हणजे दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर कसं करायचंय ते आपण बघणार आहोत. मला सांगा, प्रत्येक उदाहरणामध्ये जेव्हाही दशांश अपूर्णांक दिलेलं असतं त्याचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर ज्यावेळेस करायचं तर त्यावेळेस इथे एक टेक्निक फॉलो करावं लागती, तेव्हाच त्याचं उत्तर येतं. पण अपूर्णांकाचं दशांशात रूपांतर करताना काही टेक्निक लागत नाही, डायरेक्ट भागाकार करायचा, पॉइंट मध्ये उत्तर काढायचं असतं. येतंय लक्षात? तर आपण काय बघणार आहे, म्हणायचं आहे का दशांश अपूर्णांकांचे काय रूपांतर. क्लिअर? चलो बघा आता विषय काय असतं नेमकं दशांश अपूर्णांकांचं. म्हणजे इथं आधीच मी लिहून ठेवलंय. काय लिहिलंय बघा, वाचा सगळ्यांनी. की बाबा हे जे दशांश अपूर्णांक आहेत ना, करेक्ट आहे, दशांश अपूर्णांक याचे दोन प्रकार आहेत. एक आहे आवर्ती आणि एक आहे खंडित. शब्द काय बघा बरं का, आवर्ती. मराठीमध्ये आवर्ती म्हणजे काय माहिती का, आवर्ती म्हणजे पुन्हा 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 पुन्हा, म्हणजे पुन्हा पुन्हा येणे, त्याला आवर्ती म्हणतात. आणि खंडित म्हणजे काय, खंडित म्हणजे खंड पडणे. खंडित म्हणजे काय, खंड पडणे. बरोबर. मग आता आवर्तीच्या खाली काय लिहिलंय, आवर्तीचे दोन प्रकार, एक शुद्ध आणि एक काय मिश्र. बघा बरं का, म्हणजे दशांश अपूर्णांक तसे जर बघितले तुम्ही तर कसे आपण लिहू शकतो बघा. दशांश अपूर्णांक समजा असे लिहिले, मी काय लिहिलं, 5.28, 3.28, 4.222 डॅश 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 डॅश, 8.344 डॅश 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 डॅश. कोणताही दशांश अपूर्णांक लिहा, त्याची एक कॅटेगरी कोणती, एक तर आवर्ती. आवर्तीमध्ये दोन प्रकार, शुद्ध नाही तर मिश्र, नाही तर मग काय खंडित. आता बघा काय लिहिलं की दशांश अपूर्णांकांचे दोन प्रकार आहेत, एक आहे आवर्ती, दुसरा आहे खंडित. आवर्तीमध्ये दोन प्रकार आहेत, एक शुद्ध आहे, एक मिश्र आहे. शुद्ध आणि मिश्रात काय फरक आहे तुम्हाला ते. प्युअर म्हणजे काय, बर आवर्ती म्हणजे हा शब्द तर कळाला सगळ्यांना. आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा येणे. कोण येणार पुन्हा पुन्हा, आता एक्झाम्पल लिहिलंय शुद्धच्या खाली, हा बॉक्स करतोय. बरोबर. काय लिहिलं, 0.555 आणि हे काय पुढं डॅश डॅश डॅश, काय पुढं डॅश डॅश डॅश. म्हणजे याचा अर्थ काय, याचा अर्थ हा की या 0 पॉइंट नंतर हा जो अंक आहे हा कसा आला, पुन्हा आला. कसा आला, पुन्हा आला. म्हणजे पॉइंट नंतरचा अंक पुन्हा पुन्हा येतोय, पुन्हा पुन्हा येतोय. सेम तसंच 0.3434, पॉइंट नंतरचा अंक, पॉइंट नंतरचा अंक म्हणण्यापेक्षा पॉइंट नंतरचा ग्रुप एक, कोण आहे ग्रुप 34. म्हणजे हा कसा येतोय, पुन्हा पुन्हा येतोय, पुन्हा पुन्हा येतोय. इथं 5 येतोय, इथं 34 येतोय, आधीमध्ये कोणी घुसलं का नाही, म्हणून हे शुद्ध आहे. म्हणून हे काय शुद्ध आहे. याचं लिखाण अजून कसं करतात, किंवा 0.555 एवढं लिहिण्यापेक्षा 0.5 आणि बार, बार म्हणजे डोक्यावर बार. सेम 0.34 आणि बार, 3-4 आणि काय बार. आता इकडे बघा, या बारचा अर्थ काय, बारचा अर्थ हा, त्याला बार म्हणून वाचतात की तो अंक किंवा तो अंकांचा गट पुन्हा पुन्हा येतोय, पुन्हा पुन्हा येतोय. आता सेम इकडं 0.3, 2 बरोबर. म्हणजे याचा अर्थ इथं कोण परत येतोय, फक्त 2 येतोय का, नाही, कोणी एंट्री मारली मध्येच, 3 म्हणजे 3 घुसखोरी केली. मिश्र म्हणजे घुसखोर येते, घुसखोर म्हणजे कसं 3 मध्येच घुसला ना, मध्येच घुसला. 2 तर रिपीट होतोय, 2 त्याचं काम करतोय, पण हा मध्येच घुसलाय म्हणजेच मिश्र आहे. याला लिखाण कसं याचं, 0.32 बार. करेक्ट आहे. सेम इथं काय 1.2, पण हा 4 पुन्हा पुन्हा येतोय, पुन्हा पुन्हा येतोय, म्हणजे मिश्र आहे, म्हणजेच 1.24 बार. समजतंय? मग मेन फरक शुद्ध आणि मिश्राचा काय, शुद्ध मध्ये सर एखादा अंक किंवा तो अंकाचा गटच येतो फक्त, पण मिश्र मध्ये काय होतं, अंक आणि अंकाचा गट तर येतोच, पण एखादं कोणीतरी घुसखोर मध्ये एंट्री करतं, म्हणून त्याला
मिश्र म्हणतात, म्हणून त्याला मिश्र म्हणतात. पटतंय? क्लिअर आहे? बघा पुढं आता खंडित. खंड पडणे. खंडित म्हणजे काय? खंड पडणे. खंडित म्हणजे काय? खंड पडणे. खंड पडणे म्हणजेच काय की सर हे 0.5 आहे ना, या 5च्या पुढं डॉट डॉट आहे ना, 5च्या डोक्यावर बार आहे, म्हणजे खंडित आहे. त्याचं उत्तर येतं 0.5. बरोबर. सेम याचं उत्तर येतं, उत्तर आणण्यापेक्षा याला लिहितात 0.28. याला काय लिहितात? 1.25. बरोबर. पॉइंट नंतर खंड पडतोय, पॉइंट नंतर परत कोणीच येत नाहीये, म्हणून ते खंडित आहे. क्लिअर? हे 3 घटक जर समजले असतील तरच रूपांतर आपल्याला कळणार आहे. मग आता काय? रूपांतरचे मेन 3 टाईप आहेत. आता कसं सर सगळ्यात पहिले शुद्ध शिकवलं तुम्ही, मग शुद्धचं रूपांतर व्यवहारित. नंतर काय शिकवलं सर? मिश्र. मिश्रचं रूपांतर व्यवहारित. नंतर काय शिकवलं सर? खंडित. मग खंडितचं रूपांतर व्यवहारित. क्लिअर आहे? क्लिअर आहे? चालायचं पुढं? नक्की चला. मग आता काय करतोय मी? पटपट जे हे आकडे जे लिहून ठेवलेत आधी तुम्ही सांगायचं मला. 3 5.28 बार फिरकाई आहे का नाही? कोणता? हा खंडित. सेम 3.28 28 आहे. 28 डायरेक्ट 28 आहे, म्हणजे 28च्या पुढं डॉट डॉट नाही, 28च्या डोक्यावर बार नाही, म्हणजे खंड पडला येणार, म्हणजे याला काय म्हणतात? खंडित. सेम इकडं तेच 4.22222222 कंटिन्यू येतोय. कंटिन्यू येतोय म्हणजेच काय? 4.2 4.2 बार. 4.2 बार म्हणजे शुद्ध. म्हणजेच कसं? शुद्ध. नुसतं 2 आलं म्हणजे शुद्ध. पुढं आता बरेच बरोबर सर 22 वर देऊ का बार? चालतं, काही फरक पडत नाही. 22 वर दिलं उत्तर तेच येणार आहे. क्लिअर आहे? हा. पुढं आता बघा 8.3 3 आहे, पण कोण कोण आलं मधीच? 4 4 4 म्हणजेच 4 बार. याला काय म्हणतात? 8.34 बार. याला काय म्हणतात? खंडित म्हणतात का? नाही, खंडित नाही. हे कोणतं आहे? मिश्र आहे. काय हे? मिश्र. बरोबर. आणि हे 2 काय? हे 2 काय? शुद्ध. शुद्ध. क्लिअर आहे? पटतंय? कोणाला काय डाऊट आहे का? नाही. चला आता पुढं बा काय लिहिलं वाचा. टाईप 1 खंडितचं रूपांतर व्यवहारित. खंडितचं रूपांतर व्यवहारित. परीक्षेमध्ये प्रश्न कसे येतात सगळ्यांना माहिती आहे. महत्वाचं काय बा? रूपांतर करणं महत्वाचं आहे. आता समजा इथे एक प्रश्न लिहितोय मी. प्रश्न पाहिला 2.5. बरोबर. 2.5 चे रूपांतर व्यवहारी अपूर्णांकात करा. बरोबर. परीक्षेमध्ये सगळ्यात पहिली स्टेप काय? स्टेप 1 कोणत्या जातीचा अपूर्णांक आहे? दशांश अपूर्णांक तर आहेच, पण दशांशामध्ये आवर्ती आहे का खंडित आहे? तर सर पॉइंटच्या पुढे डॉट डॉट बी नाहीये, 5च्या वर बार बी नाहीये, म्हणजेच हे काय? खंडित आहे. काय हे? खंडित आहे. पुढं स्टेप सेकंड काय? स्टेप सेकंड जे मी सांगतो ते फॉलो करायचं आता. बरोबर. स्टेप वन काय? खंडित म्हणजेच ओळख. स्टेप 1 म्हणजे फायनल स्टेप आहे ती. ओळख करून घ्यायची व नेमकं कोण आहे. क्लिअर? हा. चला मग आता काय करायचं? पॉइंट काढून टाका. पोटात रेष पॉइंट काढून टाका. किती झाले? 25. खंडित साठी बरं का. खंडित साठी डायरेक्ट पॉइंट काढून टाकायचा. काढला किती झाले? 25. पटतंय? हा. खाली 1 लिहायचं आठवणीनं. 1 लिहिला आणि 1 वरती 0 द्यायचा. 1 वरती 0 द्यायचा, पण किती? इथं पाहिजे पॉइंट नंतर किती अंक आहे? 1 अंक आहे. करेक्ट आहे. म्हणजे 1 0 द्यायचा, म्हणजेच येणार उत्तर किती? आता याला जर सॉल्व्ह केलं 5 5 25 5 2 10 येणार उत्तर 5/2. येणार उत्तर 5/2. म्हणजेच काय की सर दशांश अपूर्णांक 2.5 आहे ना, याचं व्यवहारित रूपांतर केलं तर 5/2 येतं. कारण या 5/2 ला सोडवलं उत्तर परत 2.5 येतं. पटतंय का? पटतंय का?
चला पुढचं पहा बरं. 2 नंबर. .25 बरोबर काय. बर याचं प्रश्न कसा येतो परीक्षेत की 0.25 चे रूपांतर कशात करा, व्यवहारी अपूर्णांकात करा. मग आता मला सांगा, पॉइंट काढून टाका पोटात रेष. हे झाले 25, पॉइंट काढून टाकला. खाली 1 लिहा आणि 1 वरती किती शून्य द्यायचे, 1 वरती किती शून्य द्यायचे, तर पॉइंट नंतर किती अंक आहे, 2 ना, 2 शून्य द्यायचे. बरोबर झालं. मग येणार उत्तर किती, 25/100. याला सोडवा, 25 × 25, 25 × 100, 1/4. 1/4. पटतंय, समजतंय. परत एक पहा. .25 1.25 काय करायचं, पोटात रेष 125 लिहिले. पॉइंट नंतर किती अंक आहे, 2 अंक आहे, मग 2 शून्य लावून द्यायचे. बरोबर. आणि कोणावर, 1 वर. झालं सोडवायला. काय मग 25×5 125, 25 × 100. येणार उत्तर 5/4. येणार उत्तर 5/4. पटतंय, पटतंय. काय करायचं, पॉइंट काढून टाकायचा. पॉइंट काढून टाकला, मग खाली 1 वरती किती शून्य घ्यायचे, जेवढे आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे वरती 2 अंक असले 2 शून्य घ्या, 1 अंक असला 1 शून्य घ्या. विचारायचं नाही 1 बी अंक नसला तर. तसं होणार आहे का, बिलकुल नाही. क्लियर, चलने का आगे. चलो काय विषय आता, टाइप सेकंड. काय लिहिलं, शुद्ध आवर्ती ते काय, व्यवहारी. बरोबर. आता इथं लिहूनच ठेवलं शुद्ध आवर्ती ते व्यवहारी. त्यामुळं प्रश्न आला की ओळख करायचं कामच नाही. समजा हा प्रश्न आता काय आहे, 1.2 बार बरोबर काय, 1.2 बार बरोबर काय. सगळ्यात पहिली ओळख कशी असते सर, ओळख कशी असते की पॉइंट नंतर येणारे अंक कसे येत आहेत, पुन्हा कसे येत आहेत, पुन्हा. मग काय करायचं, पॉइंट काढून टाकायचा आणि जसं माग केलं तसं बिलकुल नाही. लक्षात घ्या, पॉइंटच्या अलीकडे जो आकडा असेल त्याला लिहायचा, जोही असेल ना पॉइंटच्या लेफ्ट साईडला लिहिला. मागच्या वेळेस तसं केलं का आपण, नाही, इथं तसंच करायचं बरं का. मग पोटात रेष. पॉइंट नंतर किती अंक आहे, 1. किती अंक आहे, 1. मग तो लिहून घ्यायचा 2. बरोबर. आता 2 हा 1 अंकी, 2 हा 1 अंकी आहे ना, मग तेवढे 9 लावून टाका. मग खाली लिहायचे 9. जर 2 ऐवजी 28 असतं तर खाली 99 लिहिलं असतं. 2 ऐवजी 132 असतं तर खाली 999 लिहिलं असतं. म्हणजे पॉइंटच्या नंतर उजव्या हाताला जितक्या अंकाची संख्या तितके अंक काय करायचे, तुम्हाला तितके अंक काय करायचे, तेवढे 9 ठेवायचे. बरोबर. चला मग आता काय करा, 9 आणि 1 चा गुणाकार, 9 × 1, 9 × 1 9, 9 आणि 2. पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं रूपांतर व्यवहारी अपूर्णांकात करताना काय करावं लागतं बघा. आता याचं वाचन कसं, 1.2/9. 1 किती, 2/9. 1.2/9. मग आता याला कसं सोडवायचं बघा, या 9 1 ला गुणायचं, 9 1 9, आणि या नावामध्ये 2 मिळवायचे. 9 1 9, नावात 2 मिळवले, 11 म्हणजेच 11/9. झालं उत्तर आलं 11/9. पटतंय का, माहिती डोक्यात काय चोले की जर 9च काऊन घेतले, 9च का बरं घेतले, 0पासून 8 तुम्हाला काय वावडं होतं का, तसं नाही रे बाळांनो. तुम्हाला सांगतो, जर 9 घेतले ना तरच उत्तर येतं, म्हणून 9 घेतो आपण. बघा कसं, आता 11/9 ला सोडवा बरं. 9 1 9,
9 1 9. बरोबर आहे. 11 मधून 9 गेले, उरले 2, पॉईंट दिला. 2 किती झाले 20. मग आता परत नावाचा पाडा म्हणायचा कसा, 9 2 18, परत उरले 2, 2 20, परत 9 2 18, परत उरले 2, 2 20, 9 2 18, 9 2 18, चालूच आहे ना. म्हणजे जे तुम्हाला पाहिजे 1.2 बार, त्याचा अर्थ हाच आहे ना, 1.2222 डॅश 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 डॅश, म्हणजे येणार उत्तर 1.2 बार. बरोबर आहे का? बरोबर आहे का? बरोबर आहे का? म्हणून 9 घेतोय आपण, म्हणून 9 घेतोय आपण. क्लिअर आहे? क्लिअर आहे. चालायच पुढे नक्की. चलो बघा आता पुढचा प्रश्न. परीक्षेमध्ये सगळ्यात पहिली ओळख कशी, की सर जे घेतलंय ते कोणत्या टाईपमध्ये, हा जो दिलेला प्रश्न हा कोणत्या टाईपचा आहे. सगळ्यात पहिले स्टेप 1 ओळख कोणता आहे, खंडित, आवर्ती, पण कसा, शुद्ध आवर्ती. शुद्ध का बर रे? शुद्ध का बर? कारण पॉइंट नंतर नुसता 4 आहे. पॉइंट नंतर नुसता 4 आहे, म्हणजे याला कसं लिहिता, 20.4 बार. काय लिहिलं? 20.4 बार. पॉइंट नंतर नुसता 4 आहे, त्याला लिहिलं 20.4 बार, म्हणजे हा कसा आहे, शुद्ध आहे. कसा आहे? शुद्ध आहे. मग रूपांतर कसं करायचं, सर 20 लिहा, पोटात रेष मारली, पोटात रेष. बर, पॉइंट नंतर नुसता 4 आहे, नुसता 4 आहे. हा नुसता 4 किती अंकी आहे, एक अंकी ना, म्हणजेच वर 4 लिहा आणि तेवढ्या वेळेस 9 खाली लिहा. बरोबर. मग आता गुणाकार 20 आणि 9चा, 20 नम 180, 180 आणि 4 184 भागिले 9, भागिले 9. मग 9 1 9, 9 2 18, करेक्ट. परत 9 0 0 पॉइंट. तुम्हाला दाखवतोय, क्रॉस चेक पण करतोय बरं का आपण. हा मग काय झालं, 9 2 18. बरं, उत्तर किती आल्याचं एकदा लिहून घ्या. तुम्हाला वाटेल बा उत्तरच काय नेमका, उत्तर 184 भागिले 9 हे उत्तर यायचं बरं का. मग ते उत्तर क्रॉस चेक करायचं, हे सोडवलं पहा मी आता. 9 2 18, उरले 4, पॉइंट दिला, 4चे झाले 40, 4 किती झाले 40. मग परत नावाचा पाडा म्हणायचा, 9 2 18, 9 3 9 चौक 36, परत उरले 4, 4चे 40, 9 चौक 36, 9 चौक 36, 9 चौक 36, हे चालूच राहील, हे चालूच राहील. बरोबर आहे का? बरोबर आहे का? पटतंय का? डोक्यात चाललंय का? परत एक उदाहरण बघायचं का? थोडं फास्ट बघायचं का? चलो सर घ्या बरं तिसरं उदाहरण बघा. एक 1.125 बार. काय करायचं, 1 लिहायचा, पोटात रेष. पॉइंट नंतर किती येते, 3 आहे ना, 125. मग 3 अंकी आहे, किती वेळेस 9 लिहू, मग 3 वेळेस. करेक्ट आहे. आता तुम्हाला याला सोडवता येईल, 999 आणि 1 चा गुणाकार करा. 999 गुणिले 1 999, 999 ते 125 मिळवा, किती येणार, 1124 भागिले 999. हे त्याचं उत्तर आहे, हे त्याचं उत्तर आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे का? मग हा टाईप कोणता होता, हा होता आपला शुद्ध आवर्ती ते व्यवहारी. शुद्ध आवर्ती ते काय, व्यवहारी. क्लियर. चलने का आगे, चालायचं पुढच्या टाईपकडं नक्की. चलो आता सगळ्यात महत्वाचा टाईप. बर, सगळ्यात पहिले डोकं धरून बसायचं. एवढा मोठा फॉर्म्युला याला,
एवढा मोठा फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्याशिवाय चॅलेंज नाहीये. पण हा फॉर्म्युला लक्षात ठेवण्यापेक्षा ट्रिक कशी लक्षात ठेवायची ते पण मी सांगणार आहे. सगळ्यात पहिले सगळ्यांनी फॉर्म्युला वाचून घ्यायचा. काय बघा की मिश्र आवर्तीचं रूपांतर व्यवहारित करते वेळेस काय करावं लागतं की सर दशांश चिन्हानंतरची पूर्ण संख्या घ्यायची. बरोबर. वजा काय नसलेली संख्या, बार नसलेली संख्या. बरं. आडवी रेष म्हणजे भागिले, आडवी रेष म्हणजे भागिले. काय लिहिलं, बार असणाऱ्या अंका एवढे 9, बार असणाऱ्या अंकान एवढे 9 व त्यासोबत बार नसणाऱ्या अंकान एवढे 0. बरोबर आहे का. आता बा समजा मी प्रश्न लिहिला, प्रश्न पाहिला. करेक्ट. याचं रूपांतर व्यवहारित करायचं. परीक्षेत गेल्यावर ओळख परेड सगळ्यात पहिली ओळखायचं हा खंडित आहे का नाही. जिथं डॉट 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 आले तो खंडित नसतोच, जिथं बार आला तो खंडित नसतोच, तो आवर्तीच असतो. पण नेमका शुद्ध का मिश्र, शुद्ध का मिश्र. तर आता मला सांगा 2 पॉइंट, पॉइंट नंतर 5 आहे, पॉइंट नंतर कोण आहे 5 आहे, आणि नंतर कोण आहे 2 2 2 2 आहे, 2 2 2 2 आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय की सर हे काय, हे काय मिश्र आहे. हे काय मिश्र आहे. पटतंय, पटतंय. बघा मग आता हे मिश्र आहे, मिश्र आहे म्हणल्यावर काय करायचंय, 2 जशाल तशी लिहून घ्या. पोटात रेष, पॉइंटच्या अलीकडे जी संख्या आहे का ती जशाल तशी लिहायची बरं का कधी पण. आणि आता हे जे सूत्र हे वापरायचं याला पॉइंट नंतरच्या याला. बरं. आता प्रश्न हा मास्तर इथं तर बारच नाहीये, बारच नाहीये. मग काय करायचं, याला असं लिहायचं 2.52 बार. आला का बार, आला का बार. 2.52 बार, 2.52 बार. चला बार आलाय. मग आता 2 पोटात रेष. काय लिहायचं, दशांश चिन्हानंतरची पूर्ण संख्या, दशांश चिन्हानंतरची पूर्ण संख्या कोण आहे ती, ही इकडं 52. सूत्रानुसार बरं का. पूर्ण संख्या चिन्ह कशाचं आहे, वाजाचं, वाजा. बार नसलेली संख्या, बार कोणाच्या डोक्यावर नाही, कोणाच्या नाहीये बरं का. आणि तुम्ही म्हणशाल हे 2 आहे, तसं नाही. पॉइंटच्या तिकडं, पॉइंटच्या तिकडं कोणाच्या डोक्यावर नाही, 5च्या. मग 5 जशाल तसा वजा बार नसलेली संख्या. बरोबर. पोटात रेष भागिले बार असणाऱ्या अंका एवढे 9. बार कुणाच्या डोक्यावर आहे, कुणाच्या डोक्यावर आहे, पॉइंट नंतर म्हणतोय ना मी, पॉइंट नंतर 2च्या डोक्यावर आहे, 2च्या डोक्यावर आहे. काय म्हणणं त्यांचं, बार असणाऱ्या अंका एवढे 9. बर किती अंक आहे ते, 1 अंक 1 2 अंक आहे, 1 अंक आहे म्हणजे एकदा 9 लिहिलं. बार असणाऱ्या अंका एवढे 9. पॉइंट नंतर, पॉइंट नंतर बार हा 2च्या डोक्यावर आहे, 2 1 अंकी आहे म्हणून एकदा 9 लिहिला. पुढे लिहिलं व त्यासोबत, व त्यासोबत बार नसणाऱ्या अंका एवढे 0. बार नसणाऱ्या, बार कुणा डोक्यावर नाही, 5च्या. 1 अंकीन तो, मग तेवढे 0 म्हणजे 1 0 फक्त. पटलं का, पटलं का. मग काय विषय झाला आता नीट बघा. मग आता टेक्निक कशी लक्षात ठेवायची मला सांगा. सर दशांश चिन्हानंतरची पूर्ण संख्या तर घ्यायचीच. बघा गुलाबी पेनानं गोल केला. दशांश चिन्हानंतरची पूर्ण संख्या घ्यायची, जे सूत्रपाठ करायची गरज नाही. वजा इथं काय घ्यायचं हे महत्वाचं आहे, ध्यानात ठेवायची तर फक्त बार नसलेली. नीट बघा का, बार नसलेली म्हणजे बार नसलेली कोण आहे, 5 आहे, जी की एकच अंकी, जी की एकच अंकी. बघा बार नसलेली संख्या आणि त्याच्याच खाली बार नसणाऱ्या अंका एवढे 0. म्हणजे ही संख्या जेवढ्या अंकाची असेल तेवढे 0 खाली ठेवायचे. ही संख्या एकच अंकाची ना, एकच अंकी बार ना, मग तेवढे 0 खाली, एकच 0 खाली, एकच 0 खाली लिहिलं. हे झालं बार नसणार आणि डायरेक्ट 12 असणार. मग 12 असणार काय,
12 असणार काय रे बाबा, अंक एवढे 9, एका अंक आहे म्हणून एकदा 9 लिहायचं. पटलं का? आता पुढचे उदाहरण आपण बिना सूत्रात सोडवू, एकदाच उत्तर काढून घेऊ. चला बरं, 52 मधून 5 गेले, 52 मधून 5 गेले 47, म्हणजे 2.47/90. करेक्ट आहे. मग आता गुणाकार 90 आणि 2चा, 9 2 18, 180. 180 आणि 47 किती होतात? 180 ते 20, 200, 227 छेद 90. 227 छेद किती? 90. करेक्ट. म्हणजेच येणार उत्तर 227 छेद 90. समजतंय? याचा अर्थ काय रे बाळांनो? याचा अर्थ हा, मोबाईल घ्यायचा पद्धतशीर घेतला, दिसतंय तुम्हाला आकडे, हे कॅल्क्युलेटर पहा, कॅल्क्युलेटर 227 भागिले 90 किती आलं पहा. दिसतंय का स्क्रीनवर? इथं ठेवतो कॅमेऱ्यासमोर, दिसतंय 2.5 2 2 2 2 2 आणि आपण तेच घेतलं 2.5 2 2 2 2 2. म्हणजे आपण जे सूत्र वापरलं सर ते एकदम ओके, त्याला काहीच ताण नाही, त्याला काहीच ताण नाहीये. करेक्ट आहे. चालायचं मग पुढे, घ्यायची उदाहरणं, चालायचं. चलो बघा. बर, सूत्र तुम्हाला पाहिजे असेल स्क्रीनशॉट काढून घ्या, पुढच्या उदाहरणासाठी ते कामी येईल. काय सूत्र? दशांश चिन्हानंतरची पूर्ण संख्या वजा काय? बार नसलेली संख्या भागिले बार असणाऱ्या अंका एवढे 9 व त्यासोबत बार नसणाऱ्या अंका एवढे 0. बरोबर. चला मग काय आता पुढचा प्रश्न सर? पुढचा प्रश्न आहे 3.2 2 5 2 3 5 12. मुद्दामून मोठं उदाहरण घेतलं. 3.2 3 5 12. बर, परीक्षेमध्ये सगळ्यात पहिले ओळख परेड, कारण परीक्षेत थोडी सांगणार आहे की बाबा या टाईपचं उदाहरणे सोडवतो, तसं नसतं ना. म्हणून ओळख परेड, सगळ्यात पहिले ओळख कोणत्या जातीचा आहे, हा कोणत्या जातीचा अपूर्णांक आहे, हा कोणत्या जातीचा अपूर्णांक आहे. पॉईंट नंतर 2 अंक परत 1 अंक आणि त्याच्यानंतर म्हणजे एंट्री मिक्स कोण झालं? 23. नुसता 5 पाहिजे, 23 ने एंट्री मारली ना, म्हणजे हा झाला मिश्र. करेक्ट आहे. चला मग 3 लिहा, पोटात रेष. काय सूत्र? दशांश चिन्हानंतरची पूर्ण संख्या, पूर्ण संख्या 235 वजा असं पाठ केलं, इथं फक्त एवढं पाठ केलं, बार नसलेली, बार नसलेली. मग बार नसलेली कोण आहे? बार नसलेली संख्या कोण आहे? 23 वजा 23 लिहिलं. 235 वजा काय? 23. बार नसलेली, बार नसलेली आणि लगेच बोंबलत खाली तेवढे 0. समजतंय? समजतंय. मग आता मला सांगा की 23 एवढे 0 दिले ना, म्हणजे 23चा विषय संपला, उरला 5. उरला 5. बार नसणाऱ्या अंका एवढे 0 दिले, बार असणाऱ्या अंका एवढे 9. बार एकाच अंकावर आहे, कोणावर आहे? 5वर. मग एकदाच 9 लिहा, 900. हे खालीवर झालं तरी चालतं, काही फरक नाही पडत. करेक्ट. चला मग 235 म्हणून 23 गेले, 3 पूर्णांक पोटात रेष, 5तून 3 गेला 2, 3तून 2 गेला 1, 2 जाशाल तसा, 212 छेद 900. पटतंय? म्हणजे 3 पूर्णांक 212 छेद 900. याला सोडवा परत. 9 त्रिक 27. तुम्हाला माहिती कसं रूपांतर? 900 न 3 ला गुणा, 9 त्रिक 27, 2700, 2700 212 मिळवा, 2912 भागिले किती? 900. हे त्याचं उत्तर आहे, हे त्याचं उत्तर आहे बरं का. 2912 छेद 900 हा व्यवहारी अपूर्णांक जगातला एकमेव अपूर्णांक आहे ज्याचं उत्तर 3.235555 येतं. काढा मोबाईल, क्रॉस चेक. चलो सर, घ्या बरं पटकन, मागच्या वेळेला वेळ लावला तुम्ही, डायरेक्ट आकडे टाकवा आम्हाला दाखवा. चलो बघा, 2912 दिसतंय भागिले 900. काय उत्तर पहा, काय दिसतंय का? 3.235555. आता तुम्ही म्हणजे सर इकडून एक 6 येऊ राहिला,
ते काय असतं 6चा विषय की दशांशानंतर कॅल्क्युलेटर जे आहे ना एक 10 अंकापर्यंत काय घेतं कॅल्क्युलेशन घेतं, पण हा जो आकडा असतो आपण 1 किंवा 9 आकड्यापर्यंत गृहीत धरत असतो, त्यामुळे काळजी करायचं काम नसतं. तर येणार उत्तर तुमचं 2912/900. पटतंय पटतंय. पुढचं आता सेकंदात करायचा. चला काय विषय लिहा बरं सर एखादा आकडा. 2.25 बार. करेक्ट. चला सर 2 लिहा, पद्धतशीर पोटात रेष द्या. सूत्रानुसार दशांश नंतरची पूर्ण संख्या घ्या. 251 वजा ध्यानातच ठेवायचं. बार नसलेल्या अंका एवढे काय म्हणतात बार नसलेली संख्या. बार कुणाच्या डोक्यावर नाही 25च्या. 25 लिहिलं. 25 काय 2 अंकी आहे, मग 2दा 0. करेक्ट. आणि इथं याला काय म्हणतो आपण बार नसलेली संख्या, आणि याला काय म्हणतो ध्यानात ठेवा बरं का, बार नसलेल्या अंका एवढे 0. बार नसलेल्या अंका एवढे 0. मग चला इथं 9 लिहायच्यात. मग बार नसलेल्या अंका एवढे 0, तर याचा अर्थ बार असणाऱ्या अंका एवढे 9. बार असणाऱ्या अंका एवढे 9. मग एकदा 9 लिहा, झाले 900. करेक्ट आहे का. मग काय होणार 2 पूर्णांक पोटात रेष. 251 25 गेले 226 छेद किती 900. पटतंय. परत 900 न 2 लागू ना. 900 2 1800. 1800 आणि 226 किती 2000. 1800 आणि 200 झाले 2000. 2026 भागिले 900. करेक्ट आहे. याला कॅल्क्युलेटर जर टाकलं तर येणार उत्तर 2.251 बार. चला बरं सर करा, घ्या पटकन करून लगेच. बघा कॅल्क्युलेटर 2026 भागिले 900 दिसतंय बरोबरचं चिन्ह. 2.25 11111111 म्हणजेच एक पुन्हा 2.25 11111111 पुन्हा. क्लिअर आहे. डोक्यात गेलं. येस ऑर नो. येस. बऱ्याच जणांना वाटतं सर इकडून 0 असलं, मग ते पण करून घेऊ. चला समजा असं असलं 0.32 बार. करेक्ट आहे. मिश्र आहे. काय आहे मिश्र आहे. मग काय करायचं 0 इथं लिहायचा. असा लिहून काही फायदा आहे का नाही. डायरेक्ट पोटात रेष मारायची. दशांश चिन्हानंतरची पूर्ण संख्या 32 वजा बार नसलेली संख्या कोण आहे 3. बरं 3 एक अंकी एकदा 0 लिहून घ्या. आणि बार असणाऱ्या अंका एवढे 9 म्हणजे एकदा 9 लिहा. बरोबर. चला 32 वरून 3 गेले 23 29 छेद 90. हे तुमचं उत्तर 29 छेद 90. पटतंय का. तर बघा हे होतं आजचं रूपांतर. कुठं पळायचं नाही तुम्हाला. पुढचं उदाहरण सोडवायचंय बरं का. बघा हे उदाहरण तुम्हाला सोडवायचंय. उदाहरण जर आहे बघा, व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघताय तुम्ही. मग हे उदाहरण सोडवायचं, उत्तर कमेंट करायचं. आणि ज्याचं गणिताचे कॅल्क्युलेशन वीक आहे त्याच्यासाठी आरंभ 1.0 हा कोर्स आपण लॉन्च केला. याची लिंक आपल्या युट्यूबच्या बायोमध्ये. आणि हो हे उदाहरण सोडवायचंय. काय उदाहरण पहा. उदाहरण तुमच्यासाठी आहे 0.24 बार. याचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचंय आणि उत्तर काय करायचंय कमेंट करायचंय. काय करायचंय कमेंट. आणि तुम्हाला सर्वांना तर माहिती आपल्या चॅनलचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं. याला काय करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचंय. खूप खूप धन्यवाद.